नमस्ते, मी हर्षदा. तर आज मी वॉर्डरोब ऑर्गनायझेशन करणार आहे, जे की सगळ्या घरामध्ये असा हे आहे, काय म्हणतो विषय, की अरे यार कपाट किती खराब झालं, कितीही आवरा कितीही काही करा पण ते काही नीट व्हायचं नावच घेत नाही. जसं आपण आवरतो तसं मस्त चकाचक दिसतं आणि दुसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापासून परत जैसे ते व्हायला लागतं. सो मला जे आहे ते वॉर्डरोब ऑर्गनाइज करायचं आहे. माझ्याकडे काही ऑर्गनायझर नाहीये, सो मी विचार केला की मी बनवणार आहे. पण मी तुमच्या बरोबर शेअर करेल की मी काय ऑर्गनायझर्स बनवले. पण त्यापूर्वी तुम्हाला कपाटाचा व्ह्यू दाखवते की जे खूपच डेंजर झालेला आहे. म्हणजे की खूप तुम्ही बघू शकता वरपासून खालपर्यंत की हे असाच हा जो आहे हा सेक्शन नव्हता इथे. ठीक आहे, हा पूर्ण मोठा होता, त्याच्यामुळे इकडे जे आहे ते सामान ठेवायला प्रॉब्लेम होत होता. आणि बनवून झालेलं दोन्ही कपाटामध्ये सेम आहे, ते पण दाखवते. बनवून झालेलं होतं पण ऑर्गनाइज झालेलं नव्हतं. सो हे आम्हीच करून घेतलं. म्हणजे तर इथे आहे ते माझ्या नवऱ्याचे कपडे आहेत, इथे आहेत ते खाली माझे आणि खाली साड्या, आणि इकडे आहे ते मुलीचं आणि मग बेडशीट वगैरे ठेवायचं. सो बेसिकली तुम्ही बघायला काय ग शुगा काय हा, तर बेसिकली तुम्ही बघायला गेला तर खूप म्हणजे अनऑर्गनाइज झालेलं आहे. कितीही ऑर्गनाइज केलं तरी काही फरक नाही पडत. आय होप तुम्ही पण काय म्हणतो सहमत असाल ह्याच्याशी, तर रिलेट करत असाल. सो मला हे जे आहे हे प्रॉपर ऑर्गनाइज करायचं आहे. तर म्हटलं मी जर करतेच ऑर्गनाइज तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर करूयात. सो बघूयात आपण. पण तुम्ही बघत असाल काय हाल झालेला आहे. आय होप तुमच्या घरी पण असं होत असेल. तर सगळ्यात आधी इथे मी उभी राहिले खरं, पण मला कळतच नव्हतं मी कुठून चालू करू. सो मी काय केलं, जे सगळं मला जे दिसत होतं ते सगळं मी समोर बेडवर काढून टाकलेले आहेत कपडे. आणि मला असं वाटलं की असं केल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण कळणारच नाही मी कुठे काय ठेवायचं आणि काय नाही. आणि एक 3-4 दिवस झालं आधी आम्ही ट्रिपला पण जाऊन आलो होतो, त्यामुळे सगळं क्लटर झालं होतं आणि एकदम एकत्र झालं होतं. सो म्हटलं आधी सगळं बेडवर काढून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करूयात. आधी काय केलंय ना, सगळं जे होतं नव्हतं ते सगळं कपाटातलं काढलेलं आहे बाहेर. आणि आता मी सॉर्टिंग करणार आहे की मला कुठले ठेवायचे आणि कुठले रोजच्या वापरातले, कुठले चांगले, असं सगळं सॉर्टिंग करणार आहे. आणि मग जे मला प्रॉपर हवे ठेवायचे ते मग मी आतमध्ये ठेवणार आहे. मला काय वाटतं माहितीये का, की आपण जेव्हा हा पूर्ण पसारा बाहेर काढतो ना, तेव्हा आपल्याला खरं कळतं की आपल्याकडे काय आहे आणि काय नाहीये, किंवा कुठल्या गोष्टी ज्याच्यावर आपण काम करायचं राहिलंय. जसं की आता हे 2 कुर्ते आहेत की जे मला अल्टर करायचे आणि मी खालून कट केलेले आणि ते स्टिच करायचेच राहिलेले आहेत, हे दोन्ही कुर्ते. सो मला ते एकदम म्हणजे डोक्यात येतं आपल्या की हा या गोष्टी करायच्या आहेत. किंवा हे इकडे हे 2 जे कुर्ते आहेत हे वाले, तर ते मला अल्टर करायचे आणि ते नवे कोरे आहेत जसे तसे, आणि मी घातले पण नाहीयेत आणि काहीच नाही. सो मी तसंच ठेवून दिलेले आणि आपलं लक्षही राहत नाही अशा गोष्टींकडे. सो ह्या गोष्टी म्हणजे आपण म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा असं पूर्ण पसारा बाहेर काढून मग सगळं सॉर्टिंग करून असं करावं. म्हणजे डिक्लटरिंग पण होतं आणि म्हणजे सुटसुटीत जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी राहतात आणि काय करायचंय काय नाही करायचं हे आपल्याला लक्षात येतं. जसं की हे ड्रेसेस. तर तुम्हाला असं वाटतं की नाही मला नक्की सांगा. जो ऑर्गनायझर आहे ना त्याच्यासाठी काय करणार आहे, तर माझ्याकडे हे ना एक जुनं असंच कापड होतं, लायनिंग अस्तरचं म्हणतो ना, तर ते शिल्लक राहिलेलं आहे. सो त्याचा यूज करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ही माझ्याकडे ना एक माझी पॅन्ट होती जुनी, ट्रॅक पॅन्ट. सो ती मी कट केलेली आहे आणि अशीच ठेवून दिली होती, म्हणजे कट करून की काहीतरी त्याचा उपयोग करेल. सो त्याचा यूज करणार आहे. तर ते तुम्हाला दाखवते मी पुढे कसं करणार. सगळ्यात आधी इथे ना मी 2 फॅब्रिक घेतलेले आहेत. ठीक आहे, तर एक मेन फॅब्रिक आहे हे लायनिंगवालं दिसतंय तुम्हाला, आणि एक ब्लॅकवालं जे बॅक साईडला, त्याचं असं काहीतरी मी शिवून घेतलेलं आहे. म्हणजे त्याला आतमध्ये पॉकेट्स पण तयार झालेले आहेत. मग त्यात आपण कार्डबोर्ड टाकणार, म्हणजे थोडक्यात हा वॉशेबल ऑर्गनायझर तयार झालेला आहे. सो आता जसं की तुम्हाला दाखवलं मी हे असं छान ऑर्गनायझर बनवलेलं आहे. सो त्याच्यात मी आधी माझे ड्रेसेस ठेवून घेणार आहे. हे इथून खालून स्टिक केलेलं आहे हे, आणि इथे पुढे कट केलंय. आणि माझ्याकडे ना मी हा एक पेपर आणलेला होता. सो मी त्याला स्टिक करणार आहे, म्हणजे सगळ्या बाजूने इकडून सगळीकडून. तर ते तुम्हाला दाखवते. आता हे सगळे जे मी ऑर्गनायझर बनवते ना, तर ते मी पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवणार आहे तुम्हाला, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. इन केस तुम्हाला जर डिटेल हवा असेल तर मला सांगा, मी लिंक देईल तुम्हाला. हा एक ऑर्गनायझर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी जे रेग्युलर ड्रेसेस नाही घालत ते मी त्याच्यात ठेवणार आहे. वन पीस सॉर्ट ऑफ, जे कुठे बाहेर जाताना घालतो तसे वाले.
आता ऑर्गनायझर तर माझ्याकडून जास्त झाले नव्हते, सिलेक्टेडच झाले होते आणि मला असं झालं की आता मी काय करू. सो मला एकदम आयडिया सुचली आणि 2 घरात माझ्याकडे असे स्टूल होते जे की प्लाय शिल्लक होते थोडे, तर त्याचे कार्पेंटरकडून आम्ही बनवून घेतले होते आणि ते इथे तिथे घरात पडूनच राहत होते. तर म्हटलं त्याचा यूज करूया. सो तुम्हाला दिसेल की मी या ज्या आपल्याकडे तांदळाच्या पिशव्या असतात ना, की 2 किती 5 किलो वगैरे तांदळाच्या पिशव्यामध्ये त्याच्या पिशव्या असतात, तर त्या आहेत माझ्याकडे. 2 पिशव्या होत्या. सो मी त्याच्यापासून ते ऑर्गनायझर आहे ते बनवणार आहे आणि कार्डबोर्ड शिवाय कार्डबोर्डचा पण यूज करणार आहे ऑर्गनायझर बनवायला. बघू कसे बनतात माहित नाही. सो आणि हे कापड एक आहे, तर मी दाखवते तुम्हाला. ऍक्च्युअली मी पूर्ण प्रोसेस नाही दाखवणार तुम्हाला याच्यावरती, मग कसं ऑर्गनाइज करते हे तर तुमच्यावर शेअर करणार आहे. सो ते बघूया आपण. ओके, तर आता इथे मी काय केलं ना, हे जी माझ्याकडे बॅग होती ना, ती राईस बॅग, सो तिला मी पूर्ण ओपन करून घेतलेली आहे. माझ्याकडे एक कापड होतं जसं मग कसे दाखवलं, तर ते पण मी कट करून घेतलेलं आहे, तर ते तुम्हाला दाखवते एक मिनिट. सो हे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे पीस, आणि हे जे आहेत हे 2 पीस आहेत. सो याचं मी तुम्हाला मेजरमेंट वगैरे सगळं सांगते नंतर. आधी जरा नीट बघते, मी चेक करते आणि मग तुम्हाला सगळं त्याचे डिटेल्स देते. सो इथे हे मी स्टिच करून घेतलेलं आहे, म्हणजे चारी बाजूंनी असं स्टिच केलं आणि त्याच्यानंतर असे हे 2-2 साईडला स्टिच मारून घेतलं. तुम्हाला इथे दिसेल, म्हणजे 2 उभ्या आणि 2 आडव्या. तर हे असं झालेलं आहे आणि आता ह्याला मी पुढे कसं दाखवते तुम्हाला. आता जे हे कट केलेलं होतं ना आपण, स्क्वेअर जो शिवून घेतलेला होता, तर त्याला हे 6x6 असं हे जो स्क्वेअर शेप येईल हा कट करून घेतलेला आहे. असे 4ही कॉर्नर कट केलेले आहेत. आणि आता ते जे कॉर्नर आहेत ना, तर ते मी इथे अशा पद्धतीने जे आहेत ते स्टिच करून घेणार आहे. इथे हे मी 4ही बाजू ज्या आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. आणि इथे प्रॉब्लेम एक झाला, विसरले मी, की ही जी वरची बाजू जी आहे ना, त्याला मला कव्हर करायचं होतं, ते राहिलं. आता हे स्टिच केल्यानंतर थोडं अवघड पडेल कव्हर करायला. स्टिच करायच्या आधीच सगळ्या बाजू ज्या आहेत ते कव्हर करून घ्यायला लागतील. सो असं हे झालेलं आहे. फायनल झालेलं नाही अजून, फायनल झाल्यावरती मी तुम्हाला दाखवेल. सो आता हे जे आहे ते बाहेर करून घेईन, उलटी अशी बाजू असं उलट करून घेईन आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण फायनल झाल्यानंतर. सो इथे जे तुम्हाला ऑर्गनायझर दिसते आत्ता, तर हे अजून एक मी तसं बनवलेलं आहे. 2 बनवले असे आणि त्या स्टूलवरती ते ठेवलेलं आहे. आणि मग जे त्या स्टूलच्या आतमध्ये जे नवीनवाले टी शर्ट होते, जे एकदम नवीन होते, तर ते ठेवलेले आहेत. आणि जे वरती त्या ऑर्गनायझर ठेवलं त्याच्यामध्ये डेली यूजसाठी जे टी शर्ट्स ठेवलेले आहेत. से अगेन मी हा दुसरा स्टूल आणला आणि माझ्याकडे हे एक MDFचं शीट होतं सेम, त्याच्यावरती मी ते ठेवलं. म्हणजे तिथे एक मस्त असं कंपार्टमेंट तयार झालं, अजून एक शेल्फ टाईप. सो त्याच्यावरती मग मी सगळे शर्ट्स ठेवले. मग माझ्या डोक्यात आलं की आपण आधी त्याच्यावर सगळे शर्ट ठेवूयात आणि मग तो जो दुसरावाला ऑर्गनायझर होता तो खाली ठेवला. आणि असे काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कपाटावरताना दिसतात. जो इथे माझ्या नवऱ्याचा हा लग्नातला शर्ट होता. सो एकदम त्या आपल्या आठवणी आहेत त्या फ्रेश होतात, जाग्या होतात. सो इथे मी लावून घेतलेलं आहे. आता वरच्या ज्या कप्प्यात आहेत इथे मी क्लीन करून काय म्हणतो आपण न्यूजपेपर टाकून ठेवलेला आहे. आणि खालच्या कप्प्यातल्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या बेडवरती काढून घेतल्या पूर्ण. साड्या काही माझ्याकडे एवढ्या जास्त नाही आहेत, कारण मी स्वतःहून कधी अशा जास्त साड्या घेतलेल्या नाही आहेत. पण जर तुम्हाला बघायच्या असतील तर मला नक्की सांगा, मी माझ्या साड्या ज्या माझ्याकडे आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करेल. आता इथे जे आहे ना हे आपलं ॲधेसिव्ह हुक, तर ते मी दरवाजाला लावून घेतलेलं आहे. आणि हँगरला काही माझ्याकडे बेल्ट होते, तर ते लावून तो हँगर तिथे त्या हुकला अडकवून घेतलेला आहे. सो आता एवढा जो सगळा डिक्लटरिंग म्हणू शकतो आपण, असा हा सगळा पसारा निघालेला आहे वॉर्डरोब क्लीन केल्यानंतर. सो तुम्हाला आता मी क्लीन केलेला वॉर्डरोब दाखवते. आणि एक की मी फक्त एवढंच ऑर्गनाईज केलं. हा जो सेक्शन आहे तो मला ऑर्गनाईज करायचा आहे, पण त्याच्यासाठी मला जे आहे ते ऑर्गनायझर्स बनवायचे आहेत अजून, तर त्याचा पण व्हिडिओ येईल. सो आधी हे दाखवते मी तुम्हाला. सो हे अशा पद्धतीने जे आहे हे मी छान असं मस्त ऑर्गनाईज केलेलं आहे. खालचा जो कप्पा आहे त्यात मला डे टू डे लाईफमध्ये थोडंफार जे म्हणजे कामाला येईल असंच ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या बॅगमध्ये जे आहे ते कपडे आता थंडीचे थोडेफार, आणि हे मला लागतं स्कार्फ गाडीवरती, आणि इथे बॅग्स वगैरे असं थोडंफार आहे. सो इथे माझा हा सेक्शन आलेला आहे की ज्याच्यात ड्रेसेस आणि सगळं ठेवलंय. देन इथे केतांचं सेक्शन केलेलं आहे. आणि वरती जो आहे ते मी खाली जो होता ना साड्यांचा, तर वरती साड्या शिफ्ट केल्यात की मी जास्त मला लागत नाहीत, तर ते वरती शिफ्ट केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता. आणि इकडे एक हुक लावून त्याला हँगर जे लावून बेल्ट ते लावलेले आहेत आणि कॅप.
सो हे असं छान असं ऑर्गनाईज केलंय आणि मला खूप आवडलेलं आहे आणि हे खूप सिस्टमॅटिक झालेलं आहे ऑर्गनायझर्सच्यामुळे. सो हे खालचं आणि मागे एक ऑर्गनायझर आहे, पण ते खूप छान सिस्टमॅटिकली बसलेलं आहे सगळं. सो हे अशा पद्धतीने जे आहे ते छान वॉर्डरोब माझा जो आहे तो ऑर्गनाईज झालेला आहे. सो आय होप तुम्हाला माझं हे वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आवडला असेल. आणि बघूया आता मी पुढचा जो त्या साईडचा जो कप्पा आहे तो पण लवकरच आवरायचा प्रयत्न करेन आणि त्याच्यासाठी पण काही वेगवेगळे ऑर्गनायझर्स बनवेल. सो तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.